महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा उघडकीस आल्यानंतर नागपूर, ठाणे, वर्धा आणि नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात वर्षभरापूर्वी पुरवठा झालेली औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली होती। ऑक्टोबर 2023 मध्ये आलेल्या तपासणी अहवालानुसार या औषधांमध्ये योग्य प्रमाणात औषधी घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे। तपासणी अहवालानंतर नांदेड रुग्णालयात प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुमारे 1.28 लाख गोळ्या सील करून अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केला। या प्रकरणामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संबंधित घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड। दोन प्रकारच्या याच्या पुरवठा होतात। एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो। आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात त्यावेळेस आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचं ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही। त्यानंतर आपण स्वतःहून एनेबेलला आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो। सॅम्पल्स आल्याच्यानंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो। आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो, बाकी वापरत नसतो। आपण 2 ते 3 महिन्यामध्ये ते आपल्याकडे एनेबेलची रिपोर्ट आल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो। ह्याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे एनेबेलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे। तसं आपण FDAला पण कळून आपण FDAला पण कळवलेलं आहे आणि FDAने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत। साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅब हे अँटीबायोटिक असतं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।